श्रीराम. नामस्मरणरूपी शेताची मशागत करावी. नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमतः सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचं रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखं आहे, म्हणून त्याचं महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन. या जमिनीमधले दगड, हरळी ही काढून साफ करावी, म्हणजे अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचं महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचं बी आहे. हे बी किडकं नसावं, म्हणजे नामसकाम नसावं. उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत. त्यामुळे शेत चांगलं यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही औरच. पण तो पडणं न पडणं आपल्या हाती नाही. शेताला लावण्याकरता पाटाचं पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणं शक्य असतं. पण पावसाच्या बाबतीत कोणालाही काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरलं, तरी पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरणरूपी शेताचं एक वैशिष्ट्य आहे. ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडतं. त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेलं असं कधीच होत नाही. आपण असं पाहू की 2 शेतकरी आहेत. एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणार आहे, आणि दुसरा आळशी म्हणजे मशागतच न करणार आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचं शेत उत्तम वाढेल, पण दुसऱ्याचं वाढणार नाही. भगवंताच्या कृपेनं जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल, तो दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे जो नियम प्रपंचात लागू, तोच नियम परमार्थातही लागू होतो. भगवंताची कृपा सगळ्यांवर सारखाच वर्षाव करत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला त्याचा फायदा होईल, दुसऱ्याला होणार नाही. भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे. भगवंत निपक्षपाती आहे. त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआपच होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणं हे आपलं काम आहे. संतांनी नुसतं आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे, हेच यावरून दिसतं. श्रीराम.